नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शरीरासाठी भरपूर सारे पोषण तत्व देणारे आणि खायलाही तितकी चवदार आणि खमंग अशी असणारी, लहान मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणारी बीटाची पुरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी या ठिकाणी एक बीट घेतलेला आहे. बीटावरची साल काढून आपल्याला बीट स्वच्छ 2-3 वेळेस धुवून एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि आता आपल्याला कट करून घेतलेला बीट मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बीटाची पुरी बनवायची असेल तर तुम्ही बीटाचे जास्तही बीट कट करून घेऊ शकता. त्यामध्येच थोडंसं अर्धा इंच आलं कट करून टाकलेलं आहे, 7-8 लसूण पाकळ्या आणि 4 हिरवी मिरची कट करून टाकलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी या ठिकाणी लहान मुलांसाठी बनवते म्हणून 4च मिरची टाकलेल्या आहेत आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया. जिरे अवश्य घाला, त्यामुळे पुरीची चव अप्रतिम अशी लागते. आता आपण त्याची एकदम छान अशी पेस्ट तयार करून घेऊया. मी या ठिकाणी पुरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे बेसन पीठही टाकू शकता. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही. आपण जे पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं नाही, घट्टसर असं पीठ या ठिकाणी मळून घेणार आहे मी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी एकदम छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला लगेच त्याची पुरी बनवून घ्यायची आहे, पीठ ठेवून द्यायचं नाही. त्यासाठी मी या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. छोटा पिठाचा गोळा मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याची पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी जी आहे ती आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, म्हणजे पुरी कडक बनणार नाही. जर एकदम पातळ अशी पुरी लाटली तर ती पुरी एकदम कडक अशी बनते. मी या ठिकाणी पुरी लाटून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे. पुऱ्या तळण्यासाठी मी या ठिकाणी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल जे आहे ते मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये पुरी टाकून घेतलेली आहे. पुरी टाकल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने वरतून प्रेस करायचं आहे, म्हणजे पुरी जी आहे ते छान अशी टम्म फुगली जाते आणि वरतून आपल्याला थोडं थोडं त्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने अलटून पलटून छान अशी खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घेऊया. दोन्ही बाजूने आपण छान अशी पुरी या ठिकाणी तळून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुरी तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती झटपट अशी आपली या ठिकाणी रेसिपी तयार झालेली आहे. बऱ्याच जणांना बीट खायला आवडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने पुरी बनवून पहा. ही पुरी चवीला खूपच अप्रतिम अशी लागते आणि बीट खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे अशा पद्धतीने बीटाची पुरी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी अतिशय कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.